एका चुकीच्या निर्णयाने किती आयुष्य उद्ध्वस्त होतात. आजचा विषय खूप गंभीर आहे आणि कदाचित काहींना कडूही वाटेल. पण हा विषय समाजात दिवसेंदिवस वाढताना दिसतो. आजकाल काही जण लग्न ठरल्यानंतर तर काही जण लग्न होऊन संसार सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात आणि एका क्षणात सर्व काही मागे सोडून निघून जातात. त्यावेळी त्यांना स्वतःच्या भावनाच दिसतात, पण मागे राहिलेला जोडीदार, लहान मुलं, आई वडील आणि दोन्ही कुटुंबावर काय संकट ओढवतं याचा विचार अनेकदा होत नाही. एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक निरपराध लोक आयुष्यभर दुःख सहन करतात. म्हणून आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज सांगणार असलेले प्रत्येक मुद्दे विचार करायला भाग पाडतील. एक, प्रेम असेल तर आधी स्पष्ट सांगा. जर तुमचं मन दुसऱ्या कोणावर जडलं असेल तर लग्न ठरण्याआधी किंवा लग्न होण्याआधीच ते स्पष्टपणे सांगणं हा सर्वात योग्य मार्ग आहे. समाजाच्या दबावामुळे, घरच्यांच्या आग्रहामुळे किंवा कोणाचं मन दुखावू नये म्हणून खोटा होकार देणं पुढे जाऊन खूप मोठं दुःख निर्माण करू शकतं. लग्नानंतर किंवा लग्नाच्या अगदी शेवटच्या क्षणी नातं तोडल्याने फक्त जोडीदारच नाही तर दोन्ही कुटुंब, नातेवाईक आणि अनेकदा लहान मुलं सुद्धा मानसिक त्रासातून जातात. त्यामुळे सत्य वेळेवर सांगणं कठीण वाटलं तरी तेच सर्वांसाठी अधिक योग्य आणि जबाबदार पाऊल ठरतं. दोन, मुलांच्या भावनांचा कधीच विसर पडू देऊ नका. लग्नानंतर जर मुलं असतील तर कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्वात आधी त्यांच्या आयुष्याचा विचार करा. आई वडिलांचं नातं तुटलं की त्याचा सर्वात जास्त मानसिक परिणाम मुलांवर होतो. त्यांना काय चूक झाली, आई किंवा बाबा का दूर गेले, असे अनेक प्रश्न सतत पडत राहतात. काही मुलं शांत होतात, काही अभ्यासात मागे पडतात, तर काहींच्या मनात आयुष्यभरासाठी असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यांना पैशापेक्षा आईवडिलांचं प्रेम, आधार आणि एकत्र कुटुंबाची गरज अधिक असते. म्हणून कोणताही निर्णय फक्त स्वतःच्या भावनांवर न घेता त्या निष्पाप मुलांच्या भविष्याचा, त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा आणि त्यांच्या आनंदाचा गंभीरपणे विचार करणं ही प्रत्येक आईवडिलांची मोठी जबाबदारी आहे. तीन, क्षणिक आकर्षण आणि खरं प्रेम यातला फरक ओळखा. कधीकधी नवीन व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण हे प्रेम वाटू शकतं, पण प्रत्येक आकर्षण आयुष्यभर टिकणारं प्रेम असतंच असं नाही. एखाद्या क्षणाच्या भावनेत किंवा मोहात घेतलेला निर्णय अनेक वर्षांनी उभा केलेला संसार, विश्वास आणि नाती एका क्षणात उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला शांतपणे विचारा, हा फक्त काही दिवसांचा मोह आहे की आयुष्यभराची जबाबदारी स्वीकारण्या इतकं खरं नातं आहे. भावनांपेक्षा विचाराने घेतलेला निर्णय अनेक आयुष्य वाचवू शकतो. चार, एका निर्णयाची किंमत अनेकांना मोजावी लागते. लग्नानंतर किंवा लग्नाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर दुसऱ्या व्यक्तीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम फक्त त्या दोन व्यक्तींवर होत नाही, दोन कुटुंबाचा विश्वास तुटतो. आई वडिलांनी वर्षानुवर्ष जपलेला सन्मान दुखावला जातो. नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये अनेक चर्चा सुरू होतात. काही वेळा आर्थिक नुकसानही होतं, कारण लग्नासाठी केलेला खर्च, तयारी आणि नियोजन वाया जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक निरपराध लोक मानसिक धक्क्यातून जातात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माझ्या या एका पावलाचा परिणाम किती लोकांवर होईल हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. पाच, समस्या असेल तर संवाद साधा. पळून जाणं हा उपाय नाही. कोणतंही नातं कायम आनंदातच चालत नाही. मतभेद, गैरसमज, भांडण किंवा अडचणी प्रत्येक नात्यात येऊ शकतात. पण त्या अडचणींवर उपाय म्हणजे शांतपणे एकमेकांशी बोलणं, आपलं मन मोकळं करणं आणि शक्य असेल तर समजुतीने मार्ग काढणं. जर नातं टिकणं शक्यच नसेल तर सन्मानाने आणि योग्य मार्गाने वेगळं होण्याचा निर्णय घेता येतो. पण कोणालाही न सांगता अचानक घर सोडून जाणं किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून जाणं यामुळे प्रश्न संपत नाहीत. उलट अनेक नवीन समस्या निर्माण होतात. अशा निर्णयामुळे दोन्ही कुटुंबांना आयुष्यभर वेदना सहन कराव्या लागू शकतात. सहा, विश्वास तुटला की नातं पुन्हा उभं करणं खूप कठीण असतं. प्रेम, आदर आणि विश्वास या तिन्ही गोष्टींवर प्रत्येक वैवाहिक नातं टिकून असतं. पण एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा मिळवणं खूप कठीण होतं. माफी मिळाली तरी मनात निर्माण झालेली शंका, दुःख आणि वेदना सहज नाहीशा होत नाहीत. अनेकदा मुलांच्या मनातही आईवडिलांबद्दल प्रश्न निर्माण होतात. नातं पुन्हा सुरू झालं तरी ते पूर्वीसारखं राहीलच याची खात्री नसते. म्हणून काही क्षणाच्या भावनेत आयुष्यभराचा विश्वास गमावू नका. सात, निर्णय भावनेत नाही, विचाराने घ्या.
राग, दुःख, एकटेपणा किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण या भावनांमध्ये माणूस अनेकदा घाईघाईने निर्णय घेतो. पण त्या क्षणी योग्य वाटणारा निर्णय पुढे जाऊन स्वतःलाच आणि आपल्या जवळच्या लोकांनाही मोठं दुःख देऊ शकतो. म्हणून कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला थोडा वेळ द्या. शांत मनाने विचार करा. त्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम समजून घ्या आणि गरज वाटल्यास विश्वासू व्यक्तीचा सल्लाही घ्या. आयुष्य बदलणारे निर्णय नेहमी संयम, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने घेतले तर अनेक नाती आणि अनेक आयुष्य वाचू शकतात. 8. प्रेम असेल तर प्रामाणिकपणाही तितकाच महत्त्वाचा असला पाहिजे. खरं प्रेम कधीच खोटेपणा, फसवणूक किंवा विश्वासघात शिकवत नाही. जर तुमचं मन दुसऱ्या व्यक्तीकडे वळलं असेल तर आधी सुरू असलेल्या नात्याबद्दल प्रामाणिकपणे निर्णय घेणं आवश्यक आहे. एकीकडे जोडीदाराला आयुष्यभर साथ देण्याचं वचन द्यायचं आणि दुसरीकडे दुसऱ्या व्यक्तीसोबत नवीन आयुष्याची स्वप्न पाहायची, हा कोणावरही अन्याय ठरू शकतो. प्रामाणिकपणे सत्य सांगणं कठीण वाटेल, पण तेच पुढे होणाऱ्या मोठ्या वेदना आणि विश्वासघातापासून अनेकांना वाचवू शकतं. कोणतंही नातं खोटेपणावर नाही तर सत्य आणि विश्वासावर टिकतं. 9. काही क्षणांच्या आनंदासाठी आयुष्यभराचं दुःख ओढवून घेऊ नका. कधीकधी एखादी व्यक्ती, तिचं बोलणं किंवा तिची साथ आपल्याला खूप आकर्षक वाटू शकते. या भावनेत घेतलेला निर्णय त्या क्षणी योग्य वाटतो. पण काळ पुढे सरकल्यावर मागे सोडलेला संसार, रडणारी मुलं, दुःखी आई-वडील आणि तुटलेली नाती यांची जाणीव मनाला सतत टोचत राहते. काही क्षणांचा आनंद संपतो, पण त्या निर्णयाचे परिणाम अनेक वर्ष सोबत राहतात. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी फक्त आजचा विचार करू नका, तर पुढील 10-15 वर्षांचा विचारही करा. 10. निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण त्याची जबाबदारीही स्वीकारावी लागते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं आयुष्य जगण्याचा आणि निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्या निर्णयामुळे दुसऱ्याच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करणं तितकंच आवश्यक आहे. जर एखाद्या निर्णयामुळे निरपराध मुलांना, जोडीदाराला किंवा आईवडिलांना आयुष्यभर दुःख सहन करावं लागत असेल तर त्या निर्णयाचा पुन्हा एकदा शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. शहाणपण म्हणजे फक्त स्वतःचा आनंद पाहणं नाही, तर आपल्या निर्णयामुळे इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याचीही काळजी घेणं होय. आयुष्यात प्रेम, भावना आणि आकर्षण या गोष्टी येत जात राहतात, पण विश्वास, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी या मूल्यांवरच नाती टिकून राहतात. जर एखादं नातं पुढे नेणं शक्य नसेल तर ते प्रामाणिकपणे, सन्मानाने आणि योग्य मार्गाने संपवणं अधिक योग्य ठरतं. कोणत्याही क्षणी भावनेपेक्षा आपल्या कृतीचा परिणाम आपल्या मुलांवर, जोडीदारावर आणि दोन्ही कुटुंबावर काय होईल याचा एकदा नक्की विचार करा. लक्षात ठेवा, एका क्षणाचा चुकीचा निर्णय बदलता येतो, पण त्या निर्णयामुळे तुटलेली काही नाती आणि झालेल्या काही जखमा आयुष्यभर भरून येत नाहीत. हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावणारा वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि असेच विचार करायला लावणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.